नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आनंदी राहण्याचे फायदे आणि दुखी राहण्याचे तोटे. चला तर मग सुरू करूया. आजच्या धावपळीच्या जगात आपण पैसा, करिअर आणि प्रसिद्धीच्या मागे इतके धावतोय की आनंदी राहणे म्हणजे काय हेच विसरून गेलो आहोत. पण तुम्हाला माहित आहे का, तुमचं एक छोटंसं हसू तुमचं आयुष्य बदलू शकतं. आज आपण पाहणार आहोत आनंदी राहण्याचे जबरदस्त फायदे आणि दुखी राहण्याचे गंभीर तोटे. चला तर मग सुरू करूया. आनंदी राहण्याचे 5 फायदे. सर्वात आधी पाहूया, जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा काय घडतं. 1. उत्तम आरोग्य. आनंदी राहिल्यामुळे तुमची आरोग्य प्रतिशक्ती वाढते. शरीरातील हॅपी हार्मोन्स, एंड्रॉफिन्स तणाव कमी करतात. 2. वाढलेली कार्यक्षमता. तुम्ही जेव्हा आतून खुश असता तेव्हा तुमचं काम अधिक वेगानं आणि अचूक होतं. 3. नात्यात गोडवा. एक आनंदी व्यक्ती इतरांनाही आनंद देते, ज्यामुळे तुमचे मित्र आणि कुटुंबासोबतचे संबंध सुधारतात. 4. चांगली झोप. शांत मन असेल तर झोप चांगली लागेल, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश वाटतं. 5. सकारात्मक दृष्टिकोन. आनंदामुळे संकटातही मार्ग शोधण्याची ताकद मिळते. दुःखी राहण्याचे 5 तोटे. आता वळूया दुसऱ्या बाजूकडे. जर आपण सतत दुःखी किंवा चिंतेत राहिलो तर काय नुकसान होते ते पहा. 6. मानसिक आजार, सतत दुःखी, डिप्रेशन आणि इतर दुःखांना आमंत्रण. 7. हृदयाचा धोका. जास्त ताण आणि दुःखामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढतो, जो हृदयासाठी घातक आहे. 8. एकाएकीपणा. सतत रडणाऱ्या किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीपासून लोक दूर जाण्याचा प्रयत्न करतात. 9. अकाली उद्धत. चेहऱ्यावरचं तेज कमी होतं आणि तुम्ही वयापेक्षा जास्त मोठे दिसू लागता. 10. संधी गमावणे. दुःखी राहण्यामुळे आपण समोर आलेल्या नवीन संधीकडे लक्ष देऊ शकत नाही आणि प्रगती थांबते. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. दुःख करण्यासाठी हजार कारण मिळतील, पण आनंदी राहण्यासाठी एखादं कारण शोधणं हीच खरी कला आहे. त्यामुळे स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या लोकांसाठी नेहमी हसत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.